हे हळद पीक करायचंय तर कसं सुचलं तुम्हाला आधी? मावळणीच्या मुलांनी सांगितलं बा 1-2-3 वर्षापूर्वी का नवीन हळद आहे, तू लाव एखाद्या एकर, तुझ्याकडे जमीन जास्त आहे म्हणून तू करू शकतो बा, त्याच्यातलं नवीन याच्यातलं तुला आनंद वाटतो. मग त्यामुळे हे सुचलं मला तसं करायचं. याच्या आधी काय पिकं करत होता तुम्ही? कांदा, बटाटा, टोमॅटो, ऊस, पारंपरिक आपली कायमस्वरूपी तीच पिकं करीत होतो. आता बदल काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये? याच्यामध्ये बदल म्हणजे आता कायमस्वरूपी तीच करण्यापेक्षा बा नवीन पिकाका वळू असं वाटलं. आता हे पीक लागवड करण्याआधी कुठं माहिती घेतली होती तुम्ही? माहिती घेतली होती. नांदेड, हिंगोली, वसमत, रत्नागिरी आणि आसाम या ठिकाणी माहिती घेऊन मग प्रयोग झाला. सुरुवातीला बियाणं कुठून आणलं होतं तुम्ही? रत्नागिरी आणि आसाम या 2 ठिकाणावरून आणलं होतं. बियाण्याचे रेट वगैरे काय होते त्यावेळेस? बियाण्याचे रेट रत्नागिरीचा होता 2000 रुपये किलो आणि आसामचा होता 400 रुपये किलो. आता किती एकरवरती लागवड केलेली आहे तुम्ही? ही 1 एकरवर लागवड झालेली. 19,000 झाडं तयार झालेली आहेत आणि बियाणं आहे ते 756 किलो असं. सुरुवातीला काय मशागत वगैरे कशी करावी लागते याला? पहिली नांगरट केली. नांगरट केल्यानंतर काही दिवस वाळून दिलं, फन्नी मारली, रोटर मारला, शेणखत टाकलं, कोंबड खत टाकलं. मे महिन्यात प्रक्रिया चालू केली. 6-7 मेला पाऊस चालू झाला. आपल्या 18 मेला माझी लागवड झाली. पाण्याचं नियोजन कसं असतं याला सुरुवातीला? पाण्याचं नियोजन थोडस कमीच धरावं लागत, कारण मुळ्या सुटेस पर्यंत. कारण पाणी 1 तास द्यावं लागतं. 1-2 तास सुरुवातीला. नंतर मग थोडं वाढवायचं 20-20 मिनिटांनी, 25-25 मिनिटांनी. याच्यावरती रोग वगैरे येतात का कोणते? रोग फक्त करपा, आळी फिळी कवचित येत असते. करपा सोडून याला कंत रोगच नाही. आता तुम्ही सेंद्रिय पद्धतीने केलेले आहे सगळं. हो. रोग वगैरे आल्यावर काय केलं होतं तुम्ही नक्की? रोग आल्यावर बारामतीचे विशाल भोसले म्हणून आहेत, त्यांनी मार्गदर्शन करून तिकडून ते औषध पाठवून द्यायचे आणि फवारणी काढायची. आतापर्यंत फक्त शेवटपर्यंत 3 फवारण्या झालेल्या आहेत माझ्या. किती अंतरावरती लागवड करावी लागते साधारण सुरुवातीला? 9 इंचावर. 9 इंचावरती. हो. म्हणजे आल्याचं आणि याचं काय वेगळं काही आहे का? आता आल्याची शेती मी 22 वर्ष झालं करतोय, त्यामुळे मला याचा काय लय हे वाटलं नाही का बा आपण करू शकत नाही असं नाही. काय साधारण किती महिने जाते याला पीक येण्यासाठी? हे पीक येण्यासाठी, परिपक्व होण्यासाठी 9 महिने पूर्ण वेळ लागतो. आता तुम्ही 19,000 झाडं लावलेली आहेत. साधारण उत्पादन किती निघणार आहे तुम्हाला याचं? आता उत्पादन एका झाडाला साधारण 700 ग्रॅम पासून तर 1100-1200 ग्रॅम पर्यंत माल निघू शकतो. काहींना कमी निघन, काहींना जास्त निघन. तर बाजार काय सुरू आहे मग आता याला? आता बाजार काही 800 रुपयांनी मागतात, काही 850 मागतात, काही 400 मागतात. मग आपल्याला जो बाजारभाव पटेल त्यांना जो बाजारभाव जास्त देईन त्याला देऊन टाकू आपण. एकरमध्ये साधारण 21 ते 22 टन तुमचे निघायला पाहिजे हळद. किती पैसे होतील तुमचे? पैसे 70-1 लाख रुपये व्हावा अशी इच्छा आहे. आणि सुरुवातीला खर्च किती आला होता तुम्हाला सगळा? खर्च आला होता 4.5 लाख रुपये. त्याच्यामध्ये काय काय? त्याच्यामध्ये बेन, शेणखत, कोंबड खत आणि 10-12 हजाराची आपली खत औषधच. आणि ही जी काळ्या हळद आहे याचं काय मेन उद्देश काय करण्यामागे? याचा उद्देश कॅन्सर साठी जास्त काम करते ती. आणि हे बाकीचे सांधेदुखी याच्यासाठी रोज 21 दिवस घेतले ना, ती सुद्धा सांधेदुखी तुमची थांबली जाते. ऑर्गॅनिक मध्ये बरचसं काम करते. आता हे पिकवल्याच्या नंतर मार्केट कुठं उपलब्ध येईल? याचं मार्केट आता सध्या शिरोड, शहापूर या ठिकाणी थोडस उपलब्ध आहे. 3-4 व्यापारी आहेत तिथे घेणारे. बाकीच्या 1-2-3 कंपन्यांना टाईप करायचं काम चालू आहे.